नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्यासाठी भारतीय संविधान ही सिरीज घेऊन येत आहे, ज्याचा पहिला व्हिडिओ आज रिलीज करत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधानामधील सर्व कलमे अभ्यासणार आहोत. या कलमातील काही कलमे ही खूप महत्त्वाची आहेत, जी वारंवार MPSCच्या सर्व परीक्षेला विचारली जातात. ती कलमे मी हायलाईट करून दिलेली आहेत. येत्या काही दिवसामध्ये आपण एक पूर्ण सिरीज यावर बनवणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक कलम हे त्या कलमाच्या उपकलमासहित आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि समोर जी बेल आयकॉन दिसते आहे त्यावर क्लिक करायचं आहे, जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. भाग 1, संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1 ते 4. कलम 1, संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1 मध्ये सांगितलेलं आहे की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. कलम 2, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम 2A, निरसित म्हणजेच रद्द. कलम 2A हे सिक्कीम हे भारतीय संघराज्याशी सहयोगी करणे याच्या संबंधित होतं. ते 35वी घटनादुरुस्ती 1974ने घटनेमध्ये समाविष्ट केलं होतं आणि 36वी घटनादुरुस्ती 1975ने ते रद्द करण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 3, नवीन राज्यांची निर्मिती, विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यामध्ये फेरफार. मित्रांनो, कलम 2 मध्ये त्यांनी सांगितले की नवीन राज्य स्थापन करणे आणि कलम 3 मध्ये सांगितले नवीन राज्यांची निर्मिती. कलम 2 आणि 3 मध्ये काय फरक आहे, आपण येणाऱ्या सिरीजमध्ये हे सर्व कलम एकदम डिटेलमध्ये घेणार आहे. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे सर्व व्हिडिओ फॉलो करा. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. त्यानंतर कलम 4, पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक अनुषंगिक परिणामस्वरूप बाबींकरता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 व 3 खाली करण्यात आलेले कायदे. त्यानंतर पुढचा भाग आहे भाग 2. भाग 2 हा नागरिकत्वाशी संबंधित आहे आणि त्यामध्ये कलम आहे 5 ते 11. यामध्ये 11 नंबरचं जे कलम आहे ते खूप IMP आहे. तर कलम 5, संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. कलम 6, पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. कलम 7, स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. कलम 8, मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. कलम 9, परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे. म्हणजे काय, कलम 9 मध्ये काय सांगितले, जर एखाद्या व्यक्तीने परकीय राष्ट्राचं जर नागरिकत्व स्वतःच्या इच्छेने संपादन केलं तर तो व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही. त्यानंतर कलम 10, नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे आणि नागरिकत्वामधलं सगळ्यात महत्त्वाचं कलम ते म्हणजे कलम 11, संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनिमय करणे. संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनिमय करणे. कलम 11 मध्ये काय सांगितलेलं आहे, कलम 11 नुसार नागरिकत्वाचे संपादन करणे म्हणजेच नागरिकत्व मिळवणे किंवा नागरिकत्व प्राप्त करणे व नागरिकत्वाची समाप्ती म्हणजेच नागरिकत्व गमावणे किंवा नागरिकत्वाचा लोप पावणे तसेच नागरिकत्वासंबंधी अन्य तरतुदी करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. कुणाला आहे? संसदेला आहे. संसदेने हा अधिकार वापरून नागरिकत्व कायदा 1955 काय केलेला आहे, पारित केलेला आहे. त्यामध्ये अलीकडेच 2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती नागरिकत्व कायदा 1955 मध्ये. त्यानंतर पुढे आता भाग 3, मूलभूत हक्क. भाग 3, मूलभूत हक्क. कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्क आपल्या घटनेमध्ये दिलेले आहेत. तर मूळ राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत हक्क होते, सध्या 6 मूलभूत हक्क आहे. कुठला मूलभूत हक्क हा मूलभूत हक्कातून वगळण्यात आला म्हणजे तो रद्द करण्यात आला ते पण आपण या ठिकाणी बघणार आहे. तर मूलभूत हक्क, कलम 12, व्याख्या. या ठिकाणी राज्यसंस्थेची व्याख्या आहे, स्टेट. राज्यसंस्थेची म्हणजे स्टेटची व्याख्या देण्यात आलेली आहे. कलम 13, मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे. इथं थोडक्यात एक लक्षात घ्या की कलम 13 मध्ये काय सांगितले की मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे कायदे रद्द होतात किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन
म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूची इनडायरेक्ट तरतूद ह्या कलम 13मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर मूलभूत हक्कांमधला पहिला मूलभूत हक्क आहे तो म्हणजे समानतेचा हक्क. कलम 14 ते 18मध्ये तो देण्यात आलेला आहे. कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 14मध्ये काय सांगितलेलं आहे? कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. त्यानंतर कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम 15मध्ये काय सांगितलेलं आहे? भेदभाव प्रतिबंध. कलम 15मध्ये काय सांगितलेलं आहे? भेदभाव प्रतिबंध. त्यानंतर कलम 16. कलम 16मध्ये काय सांगितलं आहे? सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये समान संधी. म्हणजेच काय? कलम 16मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. त्यानंतर कलम 17मध्ये सांगितलेलं आहे अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता ज्याला इंग्लिशमध्ये अनटचेबिलिटी म्हणतात ती नष्ट करणे हे कलम 17मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 18 किताब नष्ट करणे. किताब नष्ट करणे. कलम 18मध्ये काय सांगितलेलं आहे? पदव्यांची समाप्ती किंवा किताब नष्ट करणे. त्यानंतर मूलभूत हक्कांमधला दुसरा मूलभूत हक्क आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क आणि तो 19 ते 22मध्ये देण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. कलम 20 अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. भारतीय राज्यघटनेमध्ये जर आपल्याला कोणी विचारलं की बाबा 10 महत्त्वाची कलमं सांगा तर त्यापैकी एक जे टॉप 10मध्ये असायलाच पाहिजे ते कलम म्हणजे 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण. कलम 21च्या संदर्भामध्ये 2 खटले खूप प्रसिद्ध आहे. एक म्हणजे ए.के. गोपालन खटला 1950चा. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ह्या कलमचा संकुचित अर्थ लावला होता. आणि त्यानंतर 1978मध्ये मेनका गांधी खटला आला. त्यामध्ये कलम 21चा सुप्रीम कोर्टाने व्यापक अर्थ लावलेला आहे. आपण हे सगळं इन डिटेलमध्ये बघणार आहे. त्यावेळेस कलम 21 व 21 हे खूप महत्त्वाचं कलम आपल्या घटनेतलं आहे. त्यानंतर पुढचं कलम आहे ते म्हणजे 21 क. 21 क म्हणजेच 21A शिक्षणाचा हक्क, प्राथमिक शिक्षणाचा हक्क. त्याला RTE म्हणतात, राईट टू एज्युकेशन ॲक्ट. राईट टू एज्युकेशन. कलम 21A हे 86वी घटना दुरुस्ती 2002. 86वी घटना दुरुस्ती 2002ने भारतीय घटनेमध्ये काय करण्यात आलेलं आहे? समाविष्ट करण्यात आलेलं आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002चा मार्गदर्शक तत्वामध्ये आणि मूलभूत कर्तव्यामध्ये परत उल्लेख येणार आहे. त्यानंतर पुढे 22 विवक्षित प्रकरणी अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण. तिसरा मूलभूत हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क. त्यामध्ये 2 कलम आहे, कलम 23 आणि कलम 24. कलम 23 माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यास मनाई. आणि कलम 24 कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. त्यानंतर पुढे चौथा मूलभूत हक्क आहे तो म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा हक्क. चौथा मूलभूत हक्क आहे तो म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा हक्क. त्याच्या तरतुदी आहे कलम 25 ते 28मध्ये. कलम 25मध्ये काय सांगितलेलं आहे? सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. कलम 25मध्ये काय सांगितले? सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रसार. त्यानंतर कलम 26 धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. आणि कलम 28 विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. हे कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हणजेच धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा मूलभूत हक्क आहे तो म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. 5वा मूलभूत हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. त्यानंतर यामध्ये 2 कलम आहे, कलम 29 आणि कलम 30. कलम 29 अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण आणि कलम 30 शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. असे 2 कलम ह्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांमध्ये आहे. त्यानंतर
पुढचा कलम 31 निरसित, म्हणजे कलम 31 हे काय झालेलं आहे, रद्द करण्यात आलेलं आहे. तर कलम 31मध्ये काय होतं, संपत्तीचा हक्क होता, म्हणजेच मालमत्तेचा हक्क होता आणि तो 44वी घटना दुरुस्तीने त्याला काय केलेलं आहे, मूलभूत हक्कातून वगळलं आहे. मूलभूत हक्कातून वगळलं आहे त्याला 44वी घटना दुरुस्ती 1978ने, पण त्याला भाग 12मध्ये कलम 300A मध्ये लीगल दर्जा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्या मूळ राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत हक्क होते. मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स. त्यापैकी एक मूलभूत हक्क हा मालमत्तेचा हक्क किंवा संपत्तीचा हक्क, तो 44वी घटना दुरुस्ती 1978ने रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याला भाग 12मध्ये कलम 300A मध्ये लीगल दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे हे 31A, B, C, D हे विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती, हे आपण ज्यावेळेस डिटेलमध्ये लेक्चर घेणार आहे याच्यावर त्यावेळेस हे बघूया. आत्ता सध्या काही गरज नाही आहे त्याची. त्यानंतर पुढे संविधानिक उपाययोजनेचा हक्क, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. संविधानिक उपाययोजनेचा हक्क म्हणजेच घटनात्मक, याच्याशी संबंधित कलम आहे कलम 32. याच्याशी संबंधित कलम आहे कलम 32. कलम 32मध्ये काय सांगितलेलं आहे, या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा उपाययोजना, म्हणजे भाग 3मध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना ह्या कलम 32मध्ये दिलेल्या आहे. थोडक्यात, जर आपल्या मूलभूत हक्कांवर गदा आली तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये ह्या कलम 32 अंतर्गत जाऊ शकतो. तसंच एक कलम हायकोर्टच्या संदर्भात आहे कलम 226, त्यावेळेस आपण बघूया. इथं फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे, ते म्हणजे काय, संवैधानिक उपाययोजनेचा हक्क, म्हणजेच घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32मध्ये देण्यात आलेला आहे. आणि कलम 32 काय सांगतो तो, की जर समजा आपल्या मूलभूत हक्कांवर गदा आली तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी कलम 32ला भारतीय संविधानाचा आत्मा म्हणजे सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणलेलं आहे. इतकं महत्त्वाचं हे कलम आहे. जसं 21 तसंच 32. टॉप 10 जर कलम आपल्याला निवडायचे झाले तर 21, 32 असे कलम आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत घटनेमध्ये. त्यानंतर पुढचं कलम आहे 33. या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्यास संसदेचा अधिकार. आणि कलम 34. एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध, म्हणजेच एखाद्या क्षेत्रामध्ये जर समजा मार्शल लॉ लागू असेल तर ह्या भागाद्वारे जे मूलभूत हक्क दिले त्यावर निर्बंध आणले जाऊ शकतात. त्यानंतर कलम 35. या भागाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरता विधान. अशा पद्धतीने भाग 3 मूलभूत हक्काशी संबंधित कलम आहे 12 ते 35. त्यानंतर पुढे भाग 4 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, ज्याला आपण DPSP म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. याच्या तरतुदी आहे 36 ते 51 मध्ये. कलम 36 ते 51 मध्ये DPSPच्या तरतुदी म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. ती आपण आयर्लंड या देशाकडून आपल्याला प्रेरित आहे, म्हणजे त्या आयर्लंडच्या घटनेवरून प्रेरित आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांना घटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं संबोधलेलं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपण भाग 4 मधील कलम बघू. कलम 36 मध्ये दिलेली आहे व्याख्या. ही पण व्याख्या कलम 12 मध्ये जी राज्यसंस्थेची व्याख्या दिली त्याप्रमाणेच ही कलम 36 मधली व्याख्या आहे, राज्यसंस्थेची व्याख्या किंवा स्टेटची व्याख्या. त्यानंतर कलम 37. या भागात अंतर्भूत असलेली तत्त्वे लागू करणे. कलम 38. राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. कलम 38 महत्त्वाचं कलम आहे. कलम 38 मध्ये काय सांगितलेलं आहे, लोककल्याणकारी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. त्यानंतर कलम 39. राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे. कलम 39A. समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. आता ज्या वेळेस A-B असे येतात कलमाचे तर ते घटना दुरुस्ती करून समाविष्ट केलेले कलम असतात. 39A समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य हे कलम जे आहे ते 42वी घटना दुरुस्ती
1976ने काय करण्यात आलेलं आहे, आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचं कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन आपल्याला माहिती आहे, ह्या कलम 40ला मूर्तरूप दिलेलं आहे 73वी घटना दुरुस्ती 1992ने, ज्याला पंचायत राज संस्थेला आपण घटनात्मक दर्जा दिलेला आहे. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. त्यानंतर कलम 41 कामाचा, शिक्षणाचा आणि विकसित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क. त्यानंतर पुढे कलम 42 कामाबाबत न्याय, मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य याची तरतूद कलम 42मध्ये दिलेली आहे. कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. कलम 43 उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगाराचा सहभाग. 43B सहकारी संस्थांचे प्रवर्तन. त्यानंतर 44 नागरिकांकरता एकरूप नागरी संहिता. नागरिकांकरता एकरूप नागरी संहिता, त्याला UCC म्हणतात, युनिफॉर्म सिव्हिल कोड. समान नागरी कायदा, ज्याला बोलीभाषेमध्ये बोललं जातं, युनिफॉर्म सिव्हिल कोड, ते कलम 44मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 45 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरता तरतूद. मी आत्ताच सांगितलं होतं कलम 21A 21A बघताना की 86वी घटना दुरुस्ती 2002ने कलम 21A हे काय करण्यात आलं, आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि त्याची तरतूद आहे 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण. ते आधी कलम 45मध्ये देण्यात आलं. मग ह्याच 86वी घटना दुरुस्ती 2002ने कलम 45ची वाक्यरचना बदलण्यात आली. पूर्वी ती 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण असं होतं, ते आता काय करण्यात आलं, 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेत देखभाल आणि शिक्षण याकरता तरतूद. आत्ता सध्या फक्त बेसिक तुम्ही कलम समजून घ्या. ज्यावेळेस आपण हे कलम डिटेलमध्ये घेणार आहे त्यावेळेस कुठल्या घटना दुरुस्तीने काय बदल झाला, त्या कलमामध्ये काय तरतूद आहे हे तुम्हाला समजून येईल. 86वी घटना दुरुस्ती 2002 ही महत्त्वाची आहे. कलम 21A 45 आणि 51A केक आहे कर्तव्य, त्याच्या संदर्भात ती महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढे 46 अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जनजाती म्हणजे ST आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन. 46 हे कलम खूप महत्त्वाचं आहे, पण कलम 15, कलम 16 आणि 46 यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतं. आपण ते ज्यावेळेस डिटेलमध्ये ज्यावेळेस बघू त्यावेळेस तुम्हाला कळून येईल. त्यानंतर 47 पोषणमान, राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य असेल. त्यानंतर कलम 48 कृषी, पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे आणि कलम 48A पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करणे. 48A हे कलम 42वी घटना दुरुस्ती 1976ने घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे कलम 49. कलम 49मध्ये काय दिलेलं आहे, राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने, वास्तू यांचे संरक्षण. कलम 50 कार्यकारी यंत्रणेपासून न्यायव्यवस्था अलग ठेवणे. म्हणजेच काय, कार्यकारी विभाग जो आहे त्याच्यापासून न्यायव्यवस्था विभक्त ठेवणे, वेगळे ठेवणे, अलग ठेवणे. त्यानंतर कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन. आत्तापर्यंत आपण 4 भाग बघितले. पहिला भाग हा संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र याच्याशी संबंधित होता, त्यामध्ये कलम 1 ते 4 तरतुदी होत्या. दुसरा भाग हा नागरिकत्वाशी संबंधित होता, त्यामध्ये कलम 5 ते 11 तरतुदी होत्या. त्यानंतर भाग 3 हा मूलभूत हक्काशी संबंधित होता, ज्यामध्ये कलम 12 ते 35 दरम्यान तरतुदी होत्या. त्यानंतर भाग 4 हा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे याबाबत होता, त्यामध्ये कलम 36 ते 51 दरम्यान तरतुदी होत्या. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे भाग 4A. भाग 4A मूलभूत कर्तव्ये, फंडामेंटल ड्युटीज. आता भाग 4A बद्दल हा मूळ राज्यघटनेमध्ये नव्हता, 42वी घटना दुरुस्ती 1976ने हा आपल्या घटनेमध्ये काय करण्यात आला, समाविष्ट करण्यात आलेला आहे.
मूळ राज्यघटनेमध्ये हा भाग 4 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला नव्हता. 42वी घटनादुरुस्ती 1976ने हा नवीन भाग आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. सरदार स्वर्ण सिंग समितीने त्याच्यासाठी काय केली होती, शिफारस केली होती. त्यामध्ये एकच कलम आहे, कलम 51A. त्यामध्ये एकच कलम आहे, कलम 51A, जे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. आता 42वी घटनादुरुस्ती जी होती 1976, त्याने 10 मूलभूत कर्तव्य ॲड केली, A to J पर्यंत. आणि 86वी घटनादुरुस्ती 2002ने 11वे कर्तव्य ॲड केलं, K. अशा पद्धतीने आपल्याला मूलभूत कर्तव्यांचा भाग आहे. त्यानंतर पुढे भाग 5 संघराज्य किंवा त्याला केंद्र सरकार म्हणतात. यामध्ये तरतुदी आहे कलम 52 ते 151 दरम्यान. भाग 5मध्ये तरतुदी आहे कलम 52 ते 151 दरम्यान. भाग 5 हा संघराज्य किंवा केंद्र सरकारशी संबंधित आहे. त्यामधलं पहिलं प्रकरण कार्यकारी यंत्रणा किंवा कार्यकारी विभाग, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती. कलम 52 भारताचा राष्ट्रपती. कलम 53 संघराज्याचा कार्यकारी अधिकार. कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक. कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत म्हणजेच पद्धत. कलम 56 राष्ट्रपतीचा पदावधी. कलम 57 फेरनिवडणुकीस पात्रता म्हणजे पुनर्निवडणुकीस पात्रता. कलम 58 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्हता. मित्रांनो, जेवढे मी कलम हायलाईट करून दिलेले आहेत ते आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर जास्त फोकस ठेवा. त्यानंतर 59 कलम 58 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्हता. कलम 59 राष्ट्रपती पदाच्या शर्ती. कलम 60 राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. आणि कलम 61 राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती. म्हणजे राष्ट्रपतीवर जो महाभियोग असतो तो कलम 61मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे कलम 62 राष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात रिक्त होणारे पद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी. त्यानंतर कलम 63 कलम 52मध्ये भारताचा राष्ट्रपती आहे, तर कलम 63मध्ये भारताचा उपराष्ट्रपती आहे. 52 आणि कलम 52 भारताचा राष्ट्रपती आणि कलम 63 भारताचा उपराष्ट्रपती, असं एकमेकांना लिंक करून ठेवायचं जेणेकरून आपल्या लक्षात राहतात हे कलम. त्यानंतर कलम 64 उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे. त्यानंतर कलम 65 राष्ट्रपतीचे पद निमित्तावश रिक्त होईल त्याप्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याचे कार्य पार पाडणे. त्यानंतर कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक. कलम 67 उपराष्ट्रपतीचा पदावधी. कलम 68 उपराष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात रिक्त होणारे पद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी. कलम 69 उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. कलम 70 इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्य पार पाडणे. कलम 71 राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडीत असलेल्या बाबी. आणि कलम 72 विवक्षित प्रकरणी क्षमा इत्यादी करण्याचा, शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा अथवा ती सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. कलम 72मध्ये राष्ट्रपतींना क्षमायाचना करण्याचा अधिकार आहे. तसाच अधिकार राज्यपालाला दिलेला आहे, पण त्यामध्ये थोडा फरक आहे. ते एकमेकाला लिंक करून ठेवायचे कलम. कलम 72 आणि कलम 161 आहेत. ज्यावेळेस ते कलम येईल त्यावेळेस मी सांगतोच. त्यानंतर पुढचं कलम आहे 73 संघराज्याचा कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. त्यानंतर पुढचं मंत्रिपरिषद. कलम 74 राष्ट्रपतीला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद. आणि कलम 75 मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी. भारताचा महान्यायवादी. कलम 76मध्ये भारताचा महान्यायवादी दिलेला आहे. तसंच एक पद राज्यामध्ये असतं, राज्याचा महाधिवक्ता. कलम 165मध्ये ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे असं एकमेकाला लिंक करून ठेवायचं. सरकारी कामकाज चालवणे.
कलम 77 भारत सरकारचे कामकाज चालवणे. कलम 78 राष्ट्रपतीस माहिती पुरवणे इत्यादीबाबत प्रधानमंत्र्याची कर्तव्ये. त्यानंतर पुढे प्रकरण दुसरं आहे संसद. आता 3 कलम हे खूप महत्त्वाचे आहेत. कलम 79 संसदेची रचना आहे. कलम 80 राज्यसभेची रचना आणि कलम 81 लोकसभेची रचना. आता संसदेच्या बाबतीमध्ये कलम 79 संसदेची रचना आहे, 80 राज्यसभेची रचना आहे आणि 81 लोकसभेची. आधी वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे आणि नंतर लोकसभा आहे. ज्यावेळेस आपण राज्य सरकारच्या बाबतीमध्ये बघणार आहे त्यावेळेस तिथं आधी विधानसभा आहे आणि मग विधान परिषद आहे. पुढे प्रत्येक जनगणनेनंतर पुनःसमायोजन. संसदेच्या सभागृह कलम 83 संसदेच्या सभागृहाचा कालावधी. कलम 84 संसदेच्या सदस्याकरता अर्हता. कलम 85 संसदेची सत्रे, सत्र समाप्ती व विसर्जन. कलम 86 राष्ट्रपतींना सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा अथवा संदेश पाठवण्याचा हक्क. हे दोन्ही कलम. आणि कलम 87 मध्ये राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण. असे 2 महत्त्वाचे अधिकार राष्ट्रपतीला आहे. त्यानंतर कलम 88 मंत्री, महान्यायवादी यांचे सभागृहाबाबत हक्क. कलम मंत्री जे आहेत आणि महान्यायवादी जो कलम 76 मध्ये आहे यांचे सभागृहाबाबत काय हक्क आहे ते कलम 88 मध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर संसदेचे अधिकारी. यामध्ये 2 कलम महत्त्वाचे आहेत, कलम 89 आणि कलम 93. तरी पण आपण सगळे बघून घेऊया. कलम 89 राज्यसभेचा सभापती आणि उपसभापती. कलम 90 उपसभापतीपद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे. कलम 91 उपसभापती किंवा अन्य व्यक्ती त्याचा सभापतीपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार. कलम 92 सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षपद न स्वीकारणे. संसदेचे अधिकारी. कलम 89 मध्ये राज्यसभेचा सभापती आणि उपसभापती. आणि तसंच एक कलम आहे कलम 93 लोकसभेचा अध्यक्ष आणि लोकसभेचा उपाध्यक्ष. कलम 94 मध्ये अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे. कलम 95 उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार. कलम 96 अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षपद न स्वीकारणे. आणि 97 सभापती व उपसभापती आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे वेतन आणि भत्ते. आणि कलम 98 संसदेचे सचिवालय. त्यानंतर पुढे कामकाज चालवणे. 99 सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. 100 सभागृहातील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहाचा अधिकार. सदस्यांची अपात्रता. 101 मध्ये कलम 101 मध्ये जागा रिक्त करणे. कलम 102 मध्ये सदस्यत्वाबाबत अपात्रता. कलम 103 सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावरील निर्णय. आणि कलम 104 अनुच्छेद 99 अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यावर मतदान करण्याबाबत शास्ती. त्यानंतर संसद व तिचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती. महत्त्वाचं कलम आहे 105 संसदेची सभागृहे, त्यांची सदस्य, समित्या यांचे अधिकार आणि विशेषाधिकार. सेम तसंच कलम 194 आहे जे राज्य विधिमंडळाच्या सभागृह आणि त्यांच्या सदस्यांच्या संदर्भात आहे. एकदा तुम्ही नंतर हे शांतपणे व्हिडिओ बघून घ्या आणि हे कलम एकमेकाला लिंक करून ठेवा जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जातं. कलम 106 मध्ये सदस्यांचे वेतन आणि भत्ते दिलेले आहेत. त्यानंतर वैधानिक कार्यपद्धती. 107 विधेयक प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी. 108 विवक्षित प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. 109 धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती 109 मध्ये दिली, मात्र धनविधेयकाची व्याख्या ही कलम 110 मध्ये देण्यास आलेली आहे. त्यानंतर 111 विधेयकास अनुमती. त्यानंतर वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती. सगळ्यात महत्त्वाचं त्यामधलं एक कलम म्हणजे कलम 112
112मध्ये काय सांगितलं आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट याला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प असं म्हणतात. म्हणजे कलम 112मध्ये केंद्र सरकारचा अर्थसंकल्प दिलेला आहे. अर्थसंकल्प म्हणजे बजेट. मात्र घटनेमध्ये बजेट शब्द दिलेला नाही आहे, तर तो शब्द आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजेच वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा शब्द दिलेला आहे. त्यानंतर 113 अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती. कलम 114 विनियोजन विधेयक आहे. 115 पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने. कलम 116 लेखानुदाने, प्रत्ययानुदाने आणि अपवादात्मक अनुदाने. कलम 117 वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतुदी. त्यानंतर पुढे सर्वसाधारण कार्यपद्धतीचे नियम 119 वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनिमय. आणि कलम 120 महत्त्वाचं कलम, संसदेत वापरायची भाषा. संसदेत तसंच एक कलम आहे कलम 210 जे राज्य विधिमंडळामध्ये वापरायच्या भाषेशी संबंधित आहे. हे कलम असे एकमेकांना लिंक करून ठेवायचे. त्यानंतर कलम 121 संसदेतील चर्चेवर निर्बंध. आणि कलम 122 न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे. त्यानंतर प्रकरण 3 आहे राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार. म्हणजेच काय, त्यामध्ये एकच कलम आहे कलम 123 संसदेच्या विराम काळात अध्यादेश म्हणजेच वटहुकूम प्रख्यापित करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. म्हणजेच काय, कलम 123मध्ये काय दिलं आहे की संसदेचा विरामकाळ चालू आहे, म्हणजे संसदेचं अधिवेशन चालू नाही आहे, त्या दरम्यान अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार कलम 123मध्ये दिला आहे. तसंच एक कलम राज्यपालाच्या संदर्भात आहे. ज्यावेळेस राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसतं त्यावेळेस राज्यपाल काय काढू शकतो, अध्यादेश काढू शकतो. त्याच्या संदर्भात कलम आहे 213 आणि राष्ट्रपतीच्या संदर्भात कलम कुठलं आहे 123. असं एकमेकांना लिंक करून ते ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे प्रकरण 4मध्ये संघ न्याय यंत्रणा म्हणजेच सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातल्या तरतुदी. त्यामध्ये कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि घटना. कलम 124मध्ये काय दिलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, घटना म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाची संरचना कशी असेल ते 124मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 125 न्यायाधीशांचे वेतन इत्यादी. 126 कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती. 127 तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती. 128 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती. परत एक महत्त्वाचं कलम आलेलं आहे ते म्हणजे कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे, त्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स म्हणतात. काय म्हणतात, कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स. त्यानंतर 130 सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान. त्यानंतर पुढे कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे. आत्ताच आपण ते कलम बघितलेलं आहे 129मध्ये सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असणे. आणि पुढे कलम 130 सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान. कलम 131 सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता. त्यानंतर कलम 131A रद्द झालेला आहे. कलम 132 विवेचित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता. 133 दिवाणी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता. 134 फौजदारी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता. 134A सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र. 135 फेडरल न्यायालयाची विद्यमान कायद्याखालील अधिकारिता व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने वापरणे. 136 अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा. आणि 137 महत्त्वाचा एक कलम आहे सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात ते म्हणजे 137 न्यायनिर्णय किंवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन. जर समजा सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिला तर तो निर्णय त्या निर्णयाबद्दल
पुनर्विलोकन म्हणजे त्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भात कलम 137 काय दिलेली आहे, तरतूद दिलेली आहे. त्यानंतर 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची वृद्धी. 139 विवक्षित प्राधिलेख काढण्याच्या अधिकाराचे सर्वोच्च न्यायालयास प्रदान. 139 विवक्षित प्रकरणे हस्तांतरित करणे. 140 सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यभूत अधिकार. 141 सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवर काय असतो, बंधनकारक असतो. कलम 141 काय दिलं आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला किंवा एखादा कायदा केला तर तो सर्व न्यायालयांवर काय असतो, बंधनकारक असतो. त्यानंतर पुढे 142 सर्वोच्च न्यायालयाचे हुकुमनामे आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण. 143 सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. एखाद्या बाबतीमध्ये राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा काय घेऊ शकतात, सल्ला घेऊ शकतात. 144 मुलकी आणि न्यायिक प्राधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ कार्य करणे. 144 रद्द झालेला आहे. 145 न्यायालयाचे नियम. 146 सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च. 147 अर्थ लावणे. आता पुढचं प्रकरण 5 भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ज्याला आपण कॅग म्हणतो त्याच्या संदर्भात तरतुदी आहे 148 ते 151 दरम्यान. आणि कॅग हे जे पद आहे ते कलम 148 दिलेलं आहे. 148 भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग. 149 हा जो कॅग आहे त्याची कर्तव्ये आणि अधिकार दिलेले आहे. 150 संघराज्याच्या व राज्याच्या लेख्यांचा नमुना आणि 151 नुसार तो लेखापरीक्षा अहवाल देतो. अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत 5 भाग बघितलेले आहे. पहिला भाग हा संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र कलम 1 ते 4 संबंधित होता. दुसरा भाग हा नागरिकत्व कलम 5 ते 11 संबंधित होता. तिसरा भाग हा मूलभूत हक्क कलम 12 ते 35 संबंधित होता. चौथा भाग हा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 संबंधित होता. भाग 4A हा मूलभूत कर्तव्य ज्यामध्ये एकच कलम होतं कलम 51A जे मूलभूत कर्तव्याचा भाग हा मूळ घटनेमध्ये नव्हता, 42व्या घटनादुरुस्तीने तो समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पुढचा जो भाग होता तो म्हणजे भाग 5 केंद्र सरकार कलम 52 ते 151 दरम्यान त्यात तरतुदी आहे. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. भाग 6 राज्य किंवा राज्य सरकारे प्रकरण 1 सर्वसाधारण व्याख्या. त्यानंतर आता प्रकरण 2 कार्यकारी यंत्रणा. आता जसं केंद्रात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती तसं इथं राष्ट्रपती जसा आहे केंद्रामध्ये तसं इथं राज्यपाल. 153 राज्यांचे राज्यपाल आहे. लक्षात ठेवा मित्रांनो 52, 63 आणि 153. 52 राष्ट्रपती आहे, 63 उपराष्ट्रपती आणि 153 राज्याचा राज्यपाल. हे 3 कलम असे एकमेकांना एंटरटेन करून ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढे 154 राज्याचा कार्यकारी अधिकार, राज्यपालाची नियुक्ती, राज्यपालाचा पदावधी. परत सांगतो 153 राज्याचे राज्यपाल दिलेले आहेत. 154 राज्याचा कार्यकारी अधिकार. 155 राज्यपालाची नियुक्ती. 156 राज्यपालाचा पदावधी म्हणजेच कालावधी. त्यानंतर 157 राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता. 158 राज्यपाल पदाच्या शर्ती. 159 राज्यपालाने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. आणि 160 विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्ये पार पाडणे. आणि कलम 161 मगाशीच मी सांगितलं होतं 72 राष्ट्रपतीचा क्षमा याचना करण्याचा अधिकार होता, तो 161 राज्यपालाला दिलेला आहे. त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस कलम 161 इन डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहे त्यावेळेस ते बघूया. इथं काय आहे 161 काय दिलं आहे, क्षमा इत्यादी करण्याचा आणि विवक्षित प्रकरणी शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार.
72मध्ये राष्ट्रपतीचा आहे आणि 161मध्ये राज्यपालाचा आहे. पण त्यामध्ये थोडासा फरक पण आहे, तो पण आपल्याला पुढं बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे कलम 162 राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. त्यानंतर पुढे आहे मंत्रिपरिषद. 163 हे कलम खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं आपण केंद्रामध्ये 74-75 कलम आहे. 74मध्ये राष्ट्रपतींना सहाय्य देण्यासाठी मंत्रिमंडळ होतं, सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी 74मध्ये. म्हणजे 74 आणि 163 हे एकमेकाला लिंक आहे. आणि 75 मंत्र्याबाबत अन्य तरतुदी हे 75 आणि 164 असे एकमेकांना लिंक आहेत हे कलम. म्हणजे इंटरलिंक करून ठेवायचे, जेणेकरून कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवता येतं आणि लक्षात राहतं. कलम 163मध्ये काय दिलेलं आहे, राज्यपालाला सहाय्य करण्याकरता आणि सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद. आता 163मध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे राज्यपालाचा विवेकाधिकार. हा कलम 163मध्ये दिलेला आहे. म्हणजे राज्यपाल काही बाबतीमध्ये स्वतः विवेकाधिकार आहे. 163 कलम आपण ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस यावर चर्चा करू. त्यानंतर पुढे 164 मंत्र्याबाबत अन्य तरतुदी. परत एकदा सांगूया आपण कसे कलम लक्षात ठेवायचे. 52, 63, 153 राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्याचा राज्यपाल. त्याचबरोबर लगेच 148 पण लक्षात ठेवायचं. काय 148 कॅग. त्यानंतर पुढे अजून कुठलं होतं, 72 आणि 161 राष्ट्रपतीचा क्षमा याचनेचा अधिकार, राज्यपालाचा. त्यानंतर पुढे कलम 74, 75 राष्ट्रपतीला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ हे 74मध्ये आणि राज्यपालाला 163मध्ये. त्यानंतर मंत्र्याबाबत इतर तरतुदी 75मध्ये दिलेल्या आहेत आणि इथं 164मध्ये. त्यानंतर पुढे तेच इथं दिलेलं आहे मंत्रिपरिषद. आता आपण जे बघितलं तेच इथं दिलेलं आहे 163 आणि 164. त्यानंतर राज्याचा महाधिवक्ता. कलम 165मध्ये राज्याचा महाधिवक्ता दिलेला आहे. आता परत एकदा मगाशीच आपण बघितलं होतं ते म्हणजे कलम 76. कलम 76मध्ये भारताचा महान्यायवादी दिला होता, त्याला इंटरलिंक कंपॅरेटिव्हली कलम लक्षात ठेवायचं 165, जे राज्याचा महाधिवक्त्याशी संबंधित आहे. 76 आणि 165. त्यानंतर पुढे सरकारी कामकाज चालवणे. कलम 166 राज्य शासनाने कामकाज चालवणे आणि 167 राज्यपालास माहिती पुरवणे इत्यादीबाबत मुख्यमंत्र्याची कर्तव्ये. त्यानंतर प्रकरण 3 राज्य विधानमंडळ. त्यानंतर 168 राज्यातील विधानमंडळाची रचना. 169 राज्यामध्ये विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे. कलम 170 विधानसभेची रचना आणि कलम 171 विधान परिषदांची रचना. मगाशी मी सांगितलं होतं. आता मगाशी आपण बघितलेले 3 कलम कुठले 3 कलम होते ते 79, त्यानंतर 80 आणि 81. 79मध्ये काय दिलेलं होतं, संसद. 79मध्ये काय दिलं होतं, संसद. 80मध्ये काय दिलं होतं, राज्यसभा. आणि 81मध्ये लोकसभा. 79मध्ये संसद दिली होती, 80मध्ये राज्यसभेची रचना होती आणि 81मध्ये लोकसभेची रचना होती. आता इथे जसं 79मध्ये संसद दिलेली होती तशीच 168मध्ये काय दिलेले आहे, राज्यातील विधानमंडळ किंवा विधिमंडळ. त्यानंतर जसं 80मध्ये राज्यसभा दिलेली आहे आणि पहिल्यांदा वरिष्ठ सभागृह दिलं आणि नंतर लोकसभा म्हणजे कनिष्ठ सभागृह दिलं 80-81. पण इथं उलटं केलेलं आहे. इथं 170मध्ये विधानसभा दिलेली आहे आणि 171मध्ये विधान परिषद दिलेली आहे. आणि 169 हे कलम कशाशी संदर्भात आहे, राज्यामध्ये विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे. आपल्याला माहिती आहे नुकतंच आंध्र प्रदेशने विधान परिषद विसर्जित करण्याचा ठराव पास केलेला आहे आणि त्याच्या अगोदर ओडिसाने विधान परिषद निर्माण करण्याचा ठराव पारित केलेला आहे. तर कलम 169. आता इथे परत एकदा आपण इंटरलिंक करून ठेवूया. कलम कसे लक्षात ठेवणार, तर 79, 80 आणि 81. 79 संसदेची रचना, 168
विधिमंडळाची रचना. त्यानंतर 80 राज्यसभेची रचना आहे. मात्र इथं थोडं असं आहे, इथं 170मध्ये विधानसभा आहे आणि 171मध्ये विधान परिषद आहे. म्हणजे व केंद्रीय स्तरावर राज्यसभा अगोदर आहे आणि मग लोकसभा आहे आणि राज्याच्या स्तरावर विधानसभा अगोदर आहे आणि मग विधान परिषद आहे. आणि 169 कलम कशाच्या संदर्भात आहे? राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करणे किंवा विसर्जित करणे. त्यानंतर 172 राज्य विधानमंडळाचा कालावधी. त्यानंतर पुढे 173 राज्य विधानमंडळाच्या सदस्याबाबत अर्हता. 174 राज्य विधानमंडळाची सत्र समाप्ती विसर्जन. 175 राज्यपालाचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा, संदेश पाठवण्याचा. तसा राष्ट्रपतीला पण आहे, आपण आधी बघितलेला आहे. सेम तसंच राज्यपालाला पण आहे. राष्ट्रपतीचं जसं अभिभाषण आहे तसंच राज्यपालाचं पण अभिभाषण आहे. जसं केंद्रीय मंत्री आणि महान्यायवादीचे सभागृहाबाबत हक्क आहे, तसेच 177मध्ये मंत्री आणि राज्याचा महाधिवक्ता यांचे पण हक्क आहे. त्यानंतर पुढे राज्य विधानमंडळाचे अधिकारी. कलम 178मध्ये विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दिलेला आहे. त्यानंतर 179 अध्यक्षांचे व उपाध्यक्षांचे पद रिक्त होणे व त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे. 180 उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्य करण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार. 181 अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे. कलम 182 विधान परिषदेचा सभापती आणि उपसभापती. कलम 183 सभापतीचे आणि उपसभापतीचे पद रिक्त होणे व त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे. 184 उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांना सभापती पदाची कर्तव्य करण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार. 185 सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्षस्थान न स्वीकारणे. 186 अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती व उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते. राज्य विधिमंडळाचे सचिवालय 187मध्ये. कामकाज चालवणे 188 सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. 189 सभागृहामधील मतदान. जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहाचा अधिकार आणि गणपूर्ती. सदस्यांच्या अपात्रता. जागा रिक्त करणे, सदस्यत्वाबाबत अपात्रता. 192 सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावरील निर्णय आणि 193 अनुच्छेद 188 अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबाबत शास्ती. त्यानंतर राज्य विधानमंडळे व त्यांचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार आणि उन्मुक्ती. कलम 194. मगाशी आपण 105 कलम बघितलं होतं आणि आता 194. 105मध्ये काय दिलं होतं? संसदेचे सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार आणि विशेषाधिकार हे 105मध्ये दिलं होतं. आता 194मध्ये काय दिलं आहे? विधानमंडळाची सभागृहे, त्यांचे सदस्य, समित्या यांचे अधिकार आणि विशेषाधिकार. हे दोन गोष्टी आहे कलम 105 आणि 194. म्हणजेच संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये जर सदस्य भाषण करत असेल तर त्याची न्यायालयीन चौकशी होणार नाही, असे काही अधिकार, विशेषाधिकार दिलेले आहेत. तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, त्यावर मी यावर एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये हे कलमांचे विश्लेषण टाकणार आहे. त्यानंतर पुढे 195 सदस्यांचे वेतन आणि भत्ते. त्यानंतर कलम वैधानिक कार्यपद्धती. कलम 196 विधेयक प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी. कलम 197 धन विधेयकाकडून अन्य विधेयकासंबंधी विधान परिषदेचा अधिकारावर निर्बंध. 198 धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती. 199 धन विधेयक याची व्याख्या. 110मध्ये दिली होती धनविधेयक व्याख्या, तशीच इथं 199मध्ये दिली. त्यानंतर विधेयकांना अनुमती. त्यानंतर 201 विचारार्थ राखून ठेवलेली विधेयक आहे. त्यानंतर वित्तीय बाबीमधील कार्यपद्धती.
202 वार्षिक वित्तीय विवरणपत्र. आता परत आपल्याला कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवायचं आहे. मग अशी एक कलम बघितलं होतं 112, जे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच केंद्र सरकारचा अर्थसंकल्पाशी संबंधित होतं. अर्थसंकल्प किंवा बजेट असा शब्द घटनेमध्ये नाही, मात्र 112मध्ये काय सांगितलं होतं, केंद्र सरकारचा ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच वार्षिक वित्तीय विवरणपत्र. म्हणजेच 112मध्ये काय सांगितलेलं आहे, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प, आणि तसाच 202मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र. मग कुणाचा? राज्याचा अर्थसंकल्प. 112, 202. त्यानंतर पुढे अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती. 204 विनियोजन विधेयके. पूरक 205मध्ये पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने. 206 लेखानुदाने, प्रत्ययानुदाने आणि अपवादात्मक अनुदाने. आणि 207 वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतुदी. त्यानंतर सर्वसाधारण कार्यपद्धती. 208 कार्यपद्धतीचे नियम. 209 वित्तीय कामकाजासंबंधी राज्य विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनिमय. 210 विधानमंडळामध्ये वापरायची भाषा. मग अशा आपण एक कलम बघितलं होतं 120, त्यामध्ये संसदेमध्ये वापरायची भाषा होती. आता 210मध्ये राज्याचं जे विधानमंडळ आहे त्यामध्ये वापरायची भाषा. हे एकमेकांशी इंटरलिंक करून ठेवायचे. त्यानंतर पुढे 211 विधानमंडळातील चर्चेवर निर्बंध. आणि 212 न्यायालयांनी विधानमंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे. त्यानंतर पुढचं आहे राज्यपालाचे वैधानिक अधिकार. प्रकरण 4 कलम 213 विधानमंडळाच्या विरामकाळात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा राज्यपालाचा अधिकार. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपण मगाशी एक कलम बघितलं होतं 123, त्यामध्ये काय दिलं होतं की संसदेचं जर अधिवेशन चालू नसेल, म्हणजेच संसदेचा विरामकाळ चालू आहे, त्या दरम्यान राष्ट्रपती वटहुकूम किंवा अध्यादेश काढू शकतात. सेम तसंच 213 123मध्ये ते होतं. आता 213मध्ये काय दिलं आहे की राज्य विधानमंडळाचं जर अधिवेशन चालू नसेल, म्हणजेच विरामकाळ चालू असेल, त्यावेळेस राज्यपाल काय काढू शकतात? अध्यादेश काढू शकतात. हे 213मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढे प्रकरण 5 राज्यामधील उच्च न्यायालय. कलम 214मध्ये राज्यांसाठी उच्च न्यायालय. 124 सुप्रीम कोर्ट. 214 हायकोर्ट्स. लक्षात ठेवायचं असं. त्यानंतर पुढे उच्च न्यायालय ही सुद्धा काय आहे? अभिलेख न्यायालय आहे. कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स. 129मध्ये आहे सुप्रीम कोर्ट हे अभिलेख न्यायालय, आणि इथं 215मध्ये आहे. 216 उच्च न्यायालय गठीत करणे. त्यानंतर हे 217 ते 223पर्यंतची तुम्ही पॉज करून हे कलम वाचून घ्या. त्यानंतर पुढे 224 ते डायरेक्ट 230पर्यंत वाचायचे. त्यानंतर 231मध्ये काय दिलेलं आहे? कलम 231मध्ये 2 किंवा अधिक राज्यासाठी एका सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस एक आहे 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल नेमू शकतो. 2 किंवा अधिक राज्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालयसुद्धा आपण स्थापन करू शकतो. त्यानंतर पुढे प्रकरण 6 आहे दुय्यम न्यायालय. सबऑर्डिनेट कोर्ट्स दुय्यम न्यायालयांशी संबंधित. त्यामध्ये कलम 233 ते 237 दरम्यान तरतुदी आहे. 233 जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती. त्यानंतर 233A विवक्षित जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांनी दिलेले न्यायनिर्णय इत्यादी विधिग्राह्य असणे. 234 जिल्हा न्यायाधीशाव्यतिरिक्त अन्य व्यक्तींची न्यायिक सेवेतील भरती. 235 दुय्यम न्यायालयावरील नियंत्रण. 236 अर्थ लावणे. 237 दंडाधिकाऱ्यांच्या विवक्षित वर्गाला किंवा वर्गांना या प्रकरणाच्या तरतुदी लागू असणे. या ठिकाणी आपला भाग 6 संपलेला आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 6 भाग बघितले. पहिला भाग होता संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र कलम 1 ते 4मध्ये. त्यानंतर दुसरा भाग होता नागरिकत्व कलम 5 ते 11मध्ये. त्यानंतर तिसरा भाग होता मूलभूत हक्क
कलम 12 ते 35मध्ये. त्यानंतर चौथा भाग होता मार्गदर्शक तत्त्वे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, कलम 36 ते 51मध्ये. त्यानंतर भाग 4A हा मूळ घटनेमध्ये नव्हता, 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केला होता. तो म्हणजे भाग 4A मूलभूत कर्तव्ये, फंडामेंटल ड्युटीज. त्याच्याशी संबंधित एकच कलम आहे, कलम 51A. त्यानंतर भाग 5 केंद्र सरकार, कलम 52 ते 151 दरम्यान तरतुदी. आणि आत्ता आपण बघितलेला भाग 6 152 कलमापासून 237 कलमापर्यंत. अशा पद्धतीने आपले 6 भाग, टोटल 7 झालेले आहेत. त्यानंतर पुढचा भाग आहे भाग 7, पहिल्या अनुसूचीच्या भाग बी मधील राज्ये. 238 निरसित म्हणजे हा भाग रद्द करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या अगोदर मी भारतीय संविधानातील भाग हा व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही एकदा व्यवस्थितपणे पाहून घ्या की कुठले भाग घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले, कुठले भाग रद्द करण्यात आले, कुठल्या भागामध्ये कुठल्या तरतुदी आहे, हे सगळं मी एकदम व्यवस्थितपणे त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्यानंतर आता इथं एक लक्षात घ्यायचं, परत एकदा सांगतो मी, की आपल्या मूळ घटनेमध्ये 22 भाग होते, सध्याच्या घटनेमध्ये 25 भाग आहे. 7वी घटना दुरुस्ती झाली. मूळ घटनेमध्ये 22 भाग होते, सध्याच्या घटनेमध्ये 25 भाग आहे. 7वी घटना दुरुस्ती झाली 1956ला. त्याने काय केलं, भाग 7 म्हणजे हा जो आत्ताचा भाग आहे तो, आणि भाग 9 हे 2 भाग वगळले म्हणजेच रद्द केले. त्यामुळे भागची संख्या झाली 20, भागांची संख्या झाली 20. मग सध्या किती आहे, 25. म्हणजे 5 नवीन भाग घटनेमध्ये काय करण्यात आलेले, समाविष्ट करण्यात आलेले. मग कुठले 5 नवीन भाग आहे, तर त्याच्या आत्ता आपण एक बघितला आहे, 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती 1976ने 4A हा नवीन भाग समाविष्ट केला. याच घटना दुरुस्तीने भाग 14A हा एक नवीन भाग समाविष्ट केला. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती 1992ने भाग 9 जो मूळ घटनेमध्ये वगळला होता, जो 7व्या घटना दुरुस्तीने वगळला होता, तो परत नवीन ॲड झाला. त्यानंतर 74वी घटना दुरुस्ती 1992ने भाग 9A समाविष्ट केला. आणि रिसेंटली 97वी घटना दुरुस्ती 2011ने भाग 9B हा एक नवीन भाग समाविष्ट केला. असे टोटल 5 भाग नवीन समाविष्ट झाले. त्यामुळे सध्या घटनेमध्ये 25 भाग आहे. आत्ताचा जो भाग 7 आहे, पहिल्या अनुसूचीचा भाग ख म्हणजेच भाग बी मधील राज्य, कलम 238 हा भाग आणि हे कलम रद्द करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे भाग 8 संघ राज्य क्षेत्रे, त्याला UT म्हणतात, युनियन टेरिटरीज, ज्याला केंद्रशासित प्रदेश असंही म्हणतात. त्यामध्ये कलम आहे 239 संघ राज्य क्षेत्राचे प्रशासन. 239A विवक्षित संघ राज्य क्षेत्रासाठी स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्रिपरिषदेची किंवा दोन्हीची निर्मिती. त्यानंतर 239AA दिल्ली संबंधी विशेष तरतूद आहे. 239AA या कलमामध्ये दिल्लीबाबत काय आहे, विशेष तरतूद आहे. त्यानंतर 239AB संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास. 239B विधानमंडळाच्या विरामकाळात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा प्रशासकाचा अधिकार. कलम 240 विवक्षित संघ राज्य क्षेत्रासाठी विनिमय करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. आणि कलम 241 संघ राज्य क्षेत्रासाठी म्हणजे हे जे केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्या संदर्भात उच्च न्यायालय, त्या केंद्रशासित प्रदेशासाठी किंवा संघ राज्य क्षेत्रासाठी उच्च न्यायालय. आणि कलम 242 हे रद्द करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत आपण 8 भाग बघितलेले आहेत. परत एकदा रिव्हिजन करू त्या 8 भागांची. पहिला भाग संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र 1 ते 4 मध्ये तरतूद. दुसरा भाग नागरिकत्व, कलम 5 ते 11 मध्ये तरतूद. तिसरा भाग मूलभूत हक्क, कलम 12 ते 35 मध्ये तरतूद.
भाग 4 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, कलम 36 ते 51 ए, भाग 4 ए मूलभूत कर्तव्ये, कलम 51 ए. त्यानंतर भाग 5 मध्ये कलम 52 ते 151 केंद्र सरकार, भाग 6 राज्य किंवा राज्य सरकारे, कलम 152 ते 237. त्यानंतर भाग 7 पहिल्या अनुसूचीतील भाग बी मधील राज्ये, कलम 238 होतं ते. हा भाग आणि भाग 7 आणि कलम 238 हे काय केलेलं आहे, रद्द केलेलं आहे. आणि त्यानंतर आत्ताचा भाग 8 संघ राज्य क्षेत्रे म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे, युनियन टेरिटरीज. त्यानंतर आता पुढचा भाग आहे भाग 9 पंचायती. आता मूळ घटनेमध्ये जो भाग 9 होता तो 7वी घटना दुरुस्ती 1956ने काय केला होता, रद्द केला होता. मग तो भाग रद्द केला होता. मग हा जो मूळ नवीन भाग आहे भाग 9 पंचायती, ज्याचं शीर्षक पंचायती आहे, ते 73वी घटना दुरुस्ती 1992ने हा नवीन भाग काय केलेला आहे, घटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामध्ये पंचायतीच्या संदर्भात आपल्याला कलम विचारले जातात परीक्षेला, त्यामुळे हे हायलाईट केलेले कलम तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर त्यामध्ये 243 मध्ये व्याख्या दिलेल्या आहे. त्यानंतर 243 ए मध्ये ग्रामसभा, 243 बी मध्ये पंचायती गठीत करणे, 243 सी मध्ये पंचायतीची रचना, 243 डी मध्ये जागांचे आरक्षण, 243 ई मध्ये पंचायतीचा कालावधी इत्यादी, 243 एफ मध्ये सदस्यत्वाबाबत अपात्रता, 243 जी मध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. आता हे जे 243 जी आहे पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदारी याच्याशी संबंधित एक परिशिष्ट आहे, परिशिष्ट 11. त्यामध्ये 29 विषय दिलेले आहे आणि हे परिशिष्ट 11 जे आहे ते या 243 जीशी संबंधित आहे. त्यानंतर पुढे 243 एच पंचायतीचा कर लादण्याचा अधिकार आणि पंचायतीचे निधी. त्यानंतर महत्त्वाचे 2 कलम आहे ते म्हणजे 243 आय. 243 आय आहे हा वित्त आयोग. त्यानंतर 243 जे पंचायतीच्या लेखापरीक्षा. त्यानंतर 243 के आहे पंचायतीच्या निवडणुका. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 243 आय मध्ये राज्य वित्त आयोगाची तरतूद आहे आणि 243 के मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. त्यानंतर 243 के नंतर 243 यल संघ राज्य क्षेत्रांना लागू असणे, 243 एम विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे, 243 एन विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे आणि 243 हो निवडणुकीसंबंधीच्या बाबीमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास विरोध. परत एकदा आपण बघू भाग 9 ज्याचं शीर्षक पंचायती आहे, ते 73वी घटना दुरुस्ती 1992ने हा भाग समाविष्ट करण्यात आला. त्यामध्ये कलम 243 ते 243 ओ पर्यंत तरतुदी देण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये 2 हे हायलाईट केलेले महत्त्वाचे कलम आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 243 आय राज्य वित्त आयोग आणि 243 के राज्य निवडणूक आयोग आणि 243 जी परिशिष्ट 11शी संबंधित कलम आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे भाग 9 बी नगरपालिकेशी संबंधित आहे. हा भाग 74वी घटना दुरुस्ती 1992ने घटनेमध्ये काय केला, समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 243 पी व्याख्या, 243 क्यू नगरपालिका गठीत करणे म्हणजे नगरपालिकांची स्थापना, 243 आर नगरपालिकांची रचना. त्यानंतर यस प्रभाग समित्या गठीत करणे आणि त्यांची रचना, 243 टी जागांचे आरक्षण, 243 यू नगरपालिकांचा कालावधी इत्यादी, 243 व्ही सदस्यत्वाबाबत अपात्रता, 243 डब्ल्यू नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. जसं 243 जी होतं जे परिशिष्ट 11शी संबंधित होतं,
तसं 243 डब्ल्यू आहे नगरपालिका इत्यादींचे अधिकार आणि प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. हे परिशिष्ट 12शी संबंधित कलम आहे. त्यामध्ये 18 विषय आहे आणि परिशिष्ट 11मध्ये 29 विषय आहे. त्यानंतर पुढे 243 एक्स नगरपालिकांचा कर लादण्याचा अधिकार आणि त्यांचे निधी आणि 243 वाय वित्त आयोग. आता दोन कलम आहे, एक म्हणजे आय 243 आय आणि 243 वाय. हे दोन्ही कलम राज्य वित्त आयोगाशी संबंधित आहे. त्यानंतर 243 झेड नगरपालिकांच्या लेख्यांची लेखापरीक्षा. त्यानंतर 243 झेड ए नगरपालिकांच्या निवडणुका. मग अशा आपण 243 के बघितलं होतं, आता 243 झेड ए बघितलं. हे दोन्ही राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे. त्यानंतर पुढे 243 झेड बी संघ राज्य क्षेत्रांना लागू असणे. 243 झेड सी विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे. 243 झेड डी. आता हा झेड डी काय आहे? जिल्हा नियोजन समिती आणि झेड ई काय आहे? महानगर नियोजन समिती. त्यानंतर झेड एफ विद्यमान कायदे नगरपालिका अस्तित्वात राहणे आणि झेड जी निवडणुकी संबंधित बाबीमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास रोध. त्यानंतर पुढे भाग 9 सहकारी संस्था. भाग 9 सहकारी संस्था हा भाग 97वी घटना दुरुस्ती 2011 घटनेमध्ये काय करण्यात आला आहे? समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्या तरतुदी ह्या झेड एच पासून ते झेड टी पर्यंत आहे. हे सर्व कलम तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट करून घ्या याचा आणि हे कलम व्यवस्थित वाचून घ्या. आत्तापर्यंत आपण 8 भाग बघितले होते, त्याच्या आपण 2-3 वेळा त्याची रिव्हिजन केली. आता जरा भाग 9 बद्दल आपण बोलूया. तर भाग 9 मूळ घटनेमधला जो भाग 9 आहे तो 7वी घटना दुरुस्ती 1956 काय केला होता? रद्द केला होता. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती 1992 भाग 9 समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर 74 ज्याचं शीर्षक होतं पंचायती. त्यानंतर 74वी घटना दुरुस्ती 1992 भाग 9A समाविष्ट करण्यात आला, ज्याचं शीर्षक होतं नगरपालिका. आणि आत्ता भाग 9B ज्याचं शीर्षक सहकारी संस्था आहे तो 97वी घटना दुरुस्ती 2011 काय करण्यात आला? घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर पुढे भाग 10 अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रे म्हणजेच जनजाती क्षेत्रे. भाग 10 त्याच्यामध्ये 2 कलम आहेत. कलम 244 अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित आणि जनजाती क्षेत्रे यांचे प्रशासन. आणि भाग 244A कलम 244A आसाममधील विवक्षित जनजाती क्षेत्रे समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवणे आणि त्याकरता स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्रिपरिषदेची किंवा दोन्हीची निर्मिती. त्यानंतर पुढचा भाग आहे भाग 11 संघ आणि राज्य यामधील संबंध. भाग 11 कशाशी संबंध आहे? केंद्र राज्य संबंधाशी. भाग 11 हा केंद्र आणि राज्य यामधील संबंधाशी आहे. त्यामध्ये प्रकरण 1 आहे वैधानिक संबंध, वैधानिक अधिकारांची विभागणी. त्यामध्ये 245 संसदेने राज्याच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्याची व्याप्ती. 246 संसदेने आणि राज्याच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्याचे विषय. 246 हे कलम महत्त्वाचं आहे, हायलाईट करायचं राहिलेलं आहे. 246 हे कलम महत्त्वाचं आहे. परिशिष्ट 7शी संबंधित आहे ते. 3 सूचीमध्ये विषयांचं वर्गीकरण. ओके, बरोबर आहे तेच. 246 हायलाईट करायचं राहिले ते कलम महत्त्वाचं आहे. त्यामध्ये 247 विवक्षित अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार. आणि 248 विधानांचे अविशिष्ट अधिकार.
त्यानंतर 249 राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील बाबींसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार. 250 आणीबाणी उद्घोषणा जारी असताना सूचीतील कोणत्याही बाबींसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार. 251 संसदेने अनुच्छेद 249 आणि 250 अन्वये केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यामधील विसंगती. 252 2 किंवा अधिक राज्यांकरता त्यांच्या संमतीने विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार आणि अशी विधिविधान अन्य कोणत्याही राज्याकडून अंगीकार. 253 आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान. 253 हे एक कलम महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय करार ज्यावेळेस एखादा केला जातो त्याच्यासंबंधी कायदे करण्यासाठीचं जी कलम आहे ते म्हणजे कलम 253. त्यानंतर 254 संसदेने केलेले कायदे आणि राज्याच्या विधिमंडळाने केलेले कायदे यामधील विसंगती. कलम 255 शिफारशी व पूर्व मंजुरी यासंबंधी आवश्यकता केवळ कार्यपद्धतीच्या बाबी मानणे. त्यानंतर प्रकरण 2 प्रशासकीय संबंध. त्यामध्ये 256 राज्य व संघराज्य यांचे प्रतिदायित्व. 257 विवक्षित प्रकरणी संघराज्यांचे राज्यावर नियंत्रण. 258 विवक्षित प्रकरणी राज्यांना अधिकार इत्यादी प्रदान करण्याचा संघराज्याचा अधिकार. 258 संघराज्याकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार. 259 रद्द झालेला आहे. 260 भारताबाहेर राज्यक्षेत्रासंबंधी संघराज्याची अधिकारिता. 261 सार्वजनिक कृती अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही. 2 महत्त्वाची कलम ते म्हणजे 262 आणि 263. 262 मध्ये काय दिलं आहे? पाण्यासंबंधित तंटे म्हणजे कलम 262 आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यामधील पाण्यासंबंधीच्या तंट्याचा न्यायनिर्णय म्हणजेच. आणि कलम 263 मध्ये म्हणजेच राज्यामधील समन्वय आंतरराज्यीय परिषदेच्या तरतुदी. इथं नदी जल लवाद आहे कलम 262 मध्ये आणि इथं आंतरराज्य परिषद आहे कलम 263 मध्ये. त्यानंतर भाग 12 वित्तव्यवस्था, मालमत्ता, संविदा आणि दावे. आता यामधले आपण महत्त्वाचे कलम बघू. कलम 265 कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न आकारणे. कलम 265 मध्ये तरतूद आहे की कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कर आकारता येणार नाही. त्यानंतर 268 सेवा कर म्हणजे सर्व्हिस टॅक्सशी संबंधित होतं. थोडं 268 संदर्भात आपण चर्चा करूया. कलम 268 सेवा कर, ज्याला आपण सर्व्हिस टॅक्स म्हणतो. 88वी घटना दुरुस्तीने हा कर काय केला होता? घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. आणि 101वी घटना दुरुस्ती 2016ने हा कर काय करण्यात आला? रद्द करण्यात आला. म्हणजे 268 हे कलम रद्द करण्यात आलेलं आहे 101वी घटना दुरुस्ती 2016ने. आणि 101वी घटना दुरुस्ती 2016 ही GSTच्या संदर्भात आहे. त्यानंतर पुढे 280 एक महत्त्वाचं कलम वित्त आयोग. आपल्याला माहिती आहे सध्या 15वा वित्त आयोग NK सिंग अध्यक्ष. 1 ते 15 वित्त आयोग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर वित्त आयोग, त्याचा अध्यक्ष, त्याचा कालावधी आणि वित्त आयोगाशी संबंधित कलम आहे 280. वित्त आयोग ही अर्धन्यायिक संस्था असते. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी किंवा त्या अगोदरही वित्त आयोग नेमू शकतात. ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये वित्त आयोग बघू त्यावेळेस आणखी क्लिअर होईल. त्यानंतर पुढे महत्त्वाची कलम बघतो. तुम्ही स्क्रीनशॉट करून हे कलम वाचू शकता राहिलेले. त्यानंतर कर्जे काढणे. आता 2 कलम आहे 292 आणि 293. 292 मध्ये भारत सरकारने कर्ज काढणे आणि 293 मध्ये राज्यांनी कर्ज काढणे. त्यानंतर प्रकरण 3 मालमत्ता, संविदा, हक्क आणि दायित्वे, प्रतिदायित्वे आणि दावे 294 ते 300. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे प्रकरण 4 मालमत्तेचा हक्क. कलम 301 कायद्याने प्राधिकार वाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे. मालमत्तेचा हक्क
मूळ राज्यघटनेमध्ये हा फंडामेंटल राईट होता, म्हणजे मूलभूत हक्क होता. आणि आता तो काय झालेला आहे, लीगल राईट झाला आहे. काय झाला आहे, मूलभूत हक्कांना जास्त महत्त्व असतं. मूलभूत हक्कांची रक्षा करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाकडे आहे. मूलभूत हक्क हा एक महत्त्वाचा, म्हणजे हा मालमत्तेचा हक्क मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्क होता, म्हणजे फंडामेंटल राईट होता. आणि सध्या तो काय आहे, लीगल राईट आहे. असं का झालं, कारण 44वी घटनादुरुस्ती 1978, 44वी घटनादुरुस्ती 1978ने मालमत्तेचा हक्क किंवा संपत्तीचा हक्क हा फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कातून रद्द करण्यात आला. आणि त्याला कलम 300A मध्ये लीगल म्हणजे वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे मालमत्तेच्या हक्काला. त्याच्या संदर्भातली घटनादुरुस्ती कुठली लक्षात ठेवणार, 44वी घटनादुरुस्ती 1978 जनता पक्ष सरकारने केलेली ही घटनादुरुस्ती आहे. ओके. त्यानंतर पुढे भाग 13, भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध. आता हे 301 ते 307 मध्ये त्याच्या तरतुदी आहेत. स्क्रीनशॉट करून घ्या याचा. त्यानंतर भाग 14, त्यामध्ये 2 प्रकरण आहे. पहिलं प्रकरण आहे भाग 14 कशाशी संबंधित आहे, संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेले सेवा. आणि प्रकरण पहिलं आहे त्यामध्ये सेवा, त्यामध्ये अर्थ लावणे. यामध्ये आपण महत्त्वाची कलमं बघूया. 312 मध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे अखिल भारतीय सेवा दिलेला आहे. आणि 314 निरसित केलेला आहे, रद्द केलेलं आहे. तरी मी इथं हायलाईट करून दिलं, कारण सिव्हिल सिव्हिल सर्वंट जे होते, म्हणजे प्रशासकीय अधिकारी जे होते, त्यांना एक अधिकार देणारं कलम होतं हे कलम 314. खूप महत्त्वाचं इंटरेस्टिंग स्टोरी आहे ह्या 314ची. ज्यावेळेस आपण 314 कलम डिस्कस करू त्यावेळेस याबद्दल बोलूया. त्यानंतर प्रकरण 2, ज्याच्या परीक्षा आपण देतोय तो लोकसेवा आयोग. प्रकरण 2 लोकसेवा आयोग. आता कलम 315 मध्ये काय सांगितलं आहे, संघ राज्याकरता आणि राज्यांकरता लोकसेवा आयोग. म्हणजे कलम 315 मध्ये UPSCची तरतूद आहे. आणि SPSC म्हणजे काय, कलम 315 संघ राज्याकरता आणि राज्यांकरता लोकसेवा आयोग. म्हणजे कलम 315 मध्ये UPSCची तरतूद आहे आणि दुसरी SPSCची तरतूद आहे. UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कलम 315 मध्ये, आणि SPSC म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, जसं महाराष्ट्राचा MPSC. म्हणजे MPSC आणि UPSCच्या संदर्भात जर कुठलं तरतूद कलम विचारलं तर ते आहे कलम 315. 315 ते 323 मध्ये ह्या लोकसेवा आयोगाबाबत तरतुदी आहे, पण UPSC आणि MPSCची तरतूद 315 मध्ये आहे. त्यानंतर 316 सदस्यांची नियुक्ती आणि त्यांचा पदावधी. 317 लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरून दूर करणे आणि निलंबित करणे. त्यानंतर महत्त्वाचं हे बाकीचे कलम तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर कलम 320 महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये UPSC आणि SPSC म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, जसं महाराष्ट्राचा MPSC, याची कार्य दिलेली आहे कलम 320 मध्ये. त्यानंतर भाग 14A न्यायाधिकरणे, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रिब्युनल्स म्हणतात. हा भाग 14A 42वी घटनादुरुस्ती 1976ने काय केलेलं आहे, घटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि त्याच्याशी संबंधित 2 कलम आहेत, 323A आणि 323B. प्रशासकीय न्यायाधिकरणे 323A मध्ये दिले आणि अन्य बाबींसाठीचे न्यायाधिकरणे 323B मध्ये दिलेले आहे. त्यानंतर भाग 15 निवडणुका. त्यामध्ये 324 ते 329 दरम्यान तरतुदी दिलेल्या आहे. त्यामध्ये आपण बघून घेऊया. 324 निवडणुकाबाबतचे अधीक्षण, निदेशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठायी नीट करणे. म्हणजे 324 मध्ये ECIची तरतूद आहे. ECI म्हणजे काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोगाची. त्यानंतर 325 महत्त्वाचा कलम आहे. 325 काय, कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणावरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरून तिला
खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही. आणि 326 एक अधिकार आहे, जसा मूलभूत अधिकार आहे तसे काही अधिकार दिलेले आहेत बाहेर. त्यामध्ये 326 लोकसभा, राज्याच्या विधानसभा यांच्या निवडणुकामध्ये प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे. म्हणजेच 326 मध्ये प्रौढ मतदानाचा काय दिलेला आहे, अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे व्हिडिओची लेंथ खूप वाढत चाललेली आहे, त्यामुळे आपण थोडं फास्ट घेतो आहे. मी प्रत्येक कलम तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर भाग 16 विवक्षित वर्गाबाबत, म्हणजे काही वर्गाबाबत विशेष तरतुदी ह्या भाग 16 मध्ये केलेल्या आहेत. 330 लोकसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्याकरता जागा, म्हणजे लोकसभेमध्ये SC आणि STला ज्या जागा राखीव असतात त्याला पॉलिटिकल रिझर्वेशन म्हणतात, राजकीय रिझर्वेशन. लोकसभेमध्ये SCच्या आणि STच्या जागा राखीव करणे हे 330 मध्ये दिलं. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये 48 जागा आहे, त्यापैकी 5 जागा SCसाठी राखीव आहे, 4 जागा STसाठी राखीव आहे. त्यानंतर पुढे पुढचं कलम आहे 331 लोकसभेमध्ये आंग्ल भारतीय म्हणजे अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व. 104वी घटना दुरुस्ती झालेली आहे आत्ता रिसेंटली, आणि त्या घटना दुरुस्तीने हे अँग्लो इंडियन समाजाचं जे प्रतिनिधित्व आहे 331 मधलं रिझर्वेशन ते काय करण्यात आलेलं आहे, रद्द करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे 331 मध्ये जसं आहे लोकसभेमध्ये SC STचं रिझर्वेशन, तसं 332 मध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्याकरता जागा राखीव ठेवणे. आत्ताच मी सांगितलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सीट्स आहे, म्हणजे 48 खासदार जातात, त्यापैकी 5 SCसाठी राखीव आहे आणि 4 STसाठी राखीव आहे. म्हणजे अनुसूचित जातीसाठी 5 आणि अनुसूचित जनजाती म्हणजेच अनुसूचित जमातीसाठी 4 जागा राखीव आहे ह्या 48 पैकी महाराष्ट्रातून लोकसभेवर जाताना. आता महाराष्ट्रातून विधानसभेवरचा जर विचार केला तर 288 मतदारसंघ आहे, त्यापैकी SCसाठी 29 जागा राखीव आहे आणि STसाठी 25 जागा राखीव आहे महाराष्ट्राच्या तर विधानसभेच्या संदर्भात SC STचं रिझर्वेशन जर विचारलं तर कलम 332 आणि लोकसभेच्या संदर्भात 330. तर हे कलम 331 जे आहे अँग्लो इंडियन समाजाचे 2 प्रतिनिधी हे लोकसभेवर राष्ट्रपती नेमत होते, तर हे 104वी घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, हे कलम रद्द केलेलं आहे. त्यानंतर 333 राज्याच्या विधानसभेमध्ये आंग्ल भारतीय समाजाचा 1 प्रतिनिधी नेमला जात होता, ते पण 104व्या घटना दुरुस्तीने रद्द केलेलं आहे. त्यानंतर 334 राखीव जागा आणि विशेष प्रतिनिधित्व 70 वर्षानंतर, आता इथं 80 झालेलं आहे, 80 वर्षानंतर समाप्त होणे 104वी घटना दुरुस्तीनुसार. 80 वर्षानंतर समाप्त होणे 104वी घटना दुरुस्तीनुसार हे पॉलिटिकल रिझर्वेशन आहे. त्यानंतर पुढे म्हणजे राजकीय रिझर्वेशन. आरक्षणाचे 3 प्रकार आहे, शैक्षणिक आरक्षण, नोकरीतलं आरक्षण, ते पण सरकारी नोकरीतलं आरक्षण, आणि राजकीय आरक्षण. तर हे जे आहे 80 वर्षानंतर समाप्त होणारं ते राजकीय आरक्षण आहे 104वी घटना दुरुस्ती. त्यानंतर कलम 335 महत्त्वाचं कलम आहे, माझ्याकडून हायलाईट करायचं राहिलं ते म्हणजे IMP कलम आहे, सेवा पदे यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचे हक्क. थोडक्यात हे आरक्षणाशी संबंधित कलम आहे, पण आता आपल्याकडे आरक्षणाशी संबंधित कलम हे 15(4) आणि 16(4) मध्ये टाकलेलं आहे मूलभूत हक्कामध्ये. पण ज्यावेळेस मूळ घटना हे पहिल्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेले आहे कलम, आणि ज्यावेळेस मूळ घटना होती त्यामध्ये कलम 335 होतं ते. त्यानंतर पुढे 338 अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट NCSC. 338A अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोग म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब. आणि तिथं अजून एक कलम आहे नवीन ॲड झालेलं 338B नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. 102वी घटना दुरुस्ती
त्याच्या संदर्भात महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढे 340 मागासवर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती. 341 अनुसूचित जाती. 342 अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब. आणि 342 हे आहे वाटतं. ओके. त्यानंतर पुढे भाग 17 राजभाषा ऑफिशियल लँग्वेज अधिकृत भाषा. प्रकरण 1 संघराज्याची भाषा. त्यामध्ये कलम 343 संघराज्याची राज्यभाषा. त्यानंतर प्रकरण 2 प्रादेशिक भाषा. त्यामध्ये कलम महत्त्वाचं 345 राज्याची किंवा राज्यांच्या भाषा. प्रकरण 3 सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय इत्यादीची भाषा. त्यामध्ये महत्त्वाचं कलम 348 सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये अधिनियम विधेयके इत्यादीबाबत वापरायची भाषा. 3 महत्त्वाचे कलम आत्ता 343 345 आणि 348. 343 345 आणि 348 केंद्र सरकारची भाषा म्हणजे संघराज्याची भाषा, राज्याची किंवा राज्यांच्या भाषा आणि SC म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये वापरायची किंवा कायदे विधिमंडळाची वापरायची भाषा. हे 3 कलम आहे लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रकरण 4 विशेष निर्देशक तत्त्वे. 350 प्राथमिक स्तरावरून मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी. 350B भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी आणि 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशक तत्त्व. आता 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशक तत्त्व दिलेलं आहे. 351 नुसार हिंदी भाषेच्या विकासाची जबाबदारी केंद्र सरकारकडे. पुढचा भाग 18 आणीबाणीशी संबंधित तरतुदी. भाग 18 आणीबाणी संबंधित तरतुदी इमर्जन्सी रिलेटेड प्रोव्हिजन्स. कलम 352 आणीबाणीची उद्घोषणा. तर आपल्या 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी आहे. राष्ट्रीय नॅशनल इमर्जन्सी म्हणतात त्याला. पण घटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी शब्द नाही आहे, तर काय शब्द आहे आणीबाणीची उद्घोषणा. कलम 352 ही जी आणीबाणीची उद्घोषणा किंवा राष्ट्रीय आणीबाणी आहे ती आत्तापर्यंत 3 वेळा लागू करण्यात आलेली आहे. 2 वेळा युद्धांच्या कारणासाठी आणि 1 वेळा अंतर्गत अशांतता हे कारण लावलेलं होतं. आता अंतर्गत अशांतता हा शब्द काढून टाकण्यात आलेला आहे, त्याऐवजी सशस्त्र बंडाळी शब्द आहे. तर कलम 352 आणीबाणीची घोषणा करणे त्यालाच राष्ट्रीय आणीबाणी म्हणतात. त्यानंतर 356 राज्यांमधील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास म्हणजेच राज्यातील आणीबाणी किंवा त्याला अजून एक शब्द आहे राष्ट्रपती राजवट किंवा 356 नुसार काय आहे राज्यातील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास राष्ट्रपती राजवट किंवा राज्यातील आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी. 358 मध्ये काय आहे आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद 19च्या तरतुदी निलंबित असणे. 359 आणीबाणीच्या कालावधीत भाग 3 अन्वये प्रदान केलेल्या हक्कांची बजावणी निलंबित असणे. आणि 360 आर्थिक आणीबाणी. 352 356 360 आणि 358 359 हे पण महत्त्वाचे आहेत. 352 या कलमामध्ये कॅबिनेटची व्याख्या दिलेली आहे. कॅबिनेट म्हणजे काय याची व्याख्या ह्या 352 कलमात दिलेली आहे. त्यानंतर भाग 19 संकीर्ण. त्यामध्ये 361 महत्त्वाचं कलम राष्ट्रपती आणि राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण. 365 संघराज्याने दिलेले निर्देशाचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम. म्हणजेच काय 365 मध्ये काय सांगितले की केंद्राने दिलेले निर्देश पाळण्यात राज्य अपयशी ठरणे म्हणजे फेल होणे हे 362 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा भाग 20 संविधानाची सुधारणा ज्याला घटना दुरुस्ती म्हणतात. घटना दुरुस्ती भाग 20 मध्ये घटना दुरुस्तीशी संबंधित तरतूद आहे संविधानाची सुधारणा. आणि त्या संदर्भात एकच कलम आपल्या भारतीय घटनेमध्ये आहे ते म्हणजे कलम 368. संसदेचा घटना दुरुस्ती राज्य विधिमंडळ करू शकत नाही. घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे.
पण काही बाबतीमध्ये जर संघराज्य परिस्थितीवर जर बदल होणार असेल तर मग संसदेने घेतल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या मान्यतेला ते पाठवलं जातं निम्म्यापेक्षा. तर घटनादुरुस्ती कशी केली जाते ते कलम 368 आपण ज्यावेळेस बघू त्यावेळेस तुम्हाला आणखी जास्त समजून येईल. इथं फक्त एकच लक्षात ठेवायचं ते म्हणजे काय, भाग 20 संविधानाची सुधारणा म्हणजेच घटनादुरुस्तीशी संबंधित हा भाग 20 आहे आणि त्यामध्ये एकच कलम आहे 368, संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधी कार्यपद्धती. त्यानंतर भाग 21 अस्थायी, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी. मूळ घटनेमध्ये फक्त अस्थायी आणि संक्रमणकालीन तरतुदी होत्या, नंतर विशेष हा शब्द त्यामध्ये जोडण्यात आलेला आहे. भाग 21 आपल्या सर्वांना माहिती 370 जम्मू काश्मीर राज्याबाबत अस्थायी तरतूद म्हणजे तात्पुरती तरतूद होती, ज्यानुसार कलम 370 नुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा मिळत होता. पण ही तरतूद आता काय करण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे आणि ते लागू पण झालेली आहे 2019 मध्ये. 370 रद्द झालेलं आहे हे कलम. 370 कलम हे काय झालेलं आहे, रद्द झालेलं आहे. त्यानंतर 371 महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद आहे. 371 महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद. 371 ए नागालँड, ए नागालँड, बी आसाम, सी मणिपूर, डी आंध्र प्रदेश व तेलंगणा, डी आंध्र प्रदेश व तेलंगणा. ई आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करणे. एफ सिक्कीम, जी मिझोरम, एच अरुणाचल प्रदेश, आय गोवा आणि जे कर्नाटक. 371 ए टू जेपर्यंत काय आहे, तरतुदी आहे. हे सर्व आपल्याला पाठच पाहिजे की 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात आहे, 371 ए मध्ये नागालँड आहे, 371 बी मध्ये आसाम आहे, 371 सी मध्ये मणिपूर आहे. हे सगळं आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जोड्या लावायला विचारलं जातं. एका बाजूला 371 सबकलम देतात ए बी सी डी आणि इकडं राज्यांची नावं दिली जातात. ते जोड्या लावायला विचारला जातो या संदर्भात. त्यामुळे हे 371 मधल्या तरतुदी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 372 ते 392 यामध्ये हे महत्त्वाचं काही एवढं नाही आहे. त्यानंतर शेवटचा भाग 22 संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत, हिंदी पाठ आणि निरसने. 395 निरसने. अशा पद्धतीने आपण भारतीय संविधानातील कलम 1 ते 395 पर्यंत सगळे कलम बघितलेले आहेत. त्यानंतर आता एकच तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी तुम्हाला ह्या प्रत्येक कलमावर एक एक कलम एक्सप्लेन करणार आहे इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये. थँक्यू.